केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान 2026 तसेच पीएम किसान सानुग्रह अनुदान योजना आणि कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशानं देवगाव रंगारी येथे शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधीक्षक दीपक गवळी हे होते। यावेळी कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर येथील शास्त्रज्ञ डॉक्टर पिसुरे, तालुका कृषी अधिकारी SD शिरसाट, मंडळ कृषी अधिकारी JS गायकवाड, उपकृषी अधिकारी RD शिंदे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी पवन धाडबळे, निकम आणि परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती। जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर संजय गव्हाणे, पंचायत समितीचे उपसभापती ललित सुरासे, माजी पंचायत समिती सदस्य गोकुळ गोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रभान गोरे, संतोष फाळके, माजी उपसरपंच सुशील गंगवाल, नितीन भांडवलदार, सुभाष भाईभंग, किशोर दिवेकर यांच्यासह परिसरातील पत्रकार बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी SD शिरसाट यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेत शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आधुनिक आणि शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करावा असं आवाहन केलंय। यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिकात्मक स्वरूपात शेतकऱ्यांना कापूस बियाणांच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले। तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरासन करून त्यांना कृषी योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे। मुजीब अली सय्यद, MCN न्यूज, देवगाव रंगारी, कन्नड।